प्लुरल मध्ये लिहिली जाते. काय प्लुरल? प्लुरल नाउन असते. हां, प्लुरल म्हणजे अनेक वचन. आपण मराठीत अच्छा. म्हणतो एक वचन अनेक वचन. पुत्र आणि जास्त असले तर काय पुत्रे म्हणतो ना. मुलगी आणि जास्त असले तर मुली म्हणतो. तसंच मग मुलगी म्हणजे एक वचन आणि मुली म्हणजे अनेक वचन. ओके. तर आता ह्याच्यामध्ये हे झाले वरचे आय वी यू ते प्लुरल मध्ये लिहिले जाते. आणि हे जे खालचे आहेत ना ही शी इट हे तीन सिंग्युलर मध्ये लिहिले जाते. सिंग्युलर म्हणजे एक वचन. सिंग्युलर नाउनचे दोन प्रकार असतात, सिंग्युलर नाउन, प्लुरल नाउन. तर हे वरचं प्लुरल झालं आणि खालचं सिंग्युलर नाउन झालं. थर्ड आहे स्विम. स्विम म्हणजे पोहणे. तर ह्याच्यामध्ये आय स्विम इन द वॉटर का डॅम. आपल्याला ज्याच्यात पोहायचं त्याच्यात पोहायचं. पाण्यात पोहायचं असेल तर वॉटर, डॅम मध्ये पोहायचं असेल तर डॅम, नदीत पोहायचं असेल तर रिव्हर. तर आपण डॅम. आय स्विम इन द डॅम, वी स्विम इन द डॅम, यू स्विम इन द डॅम, यू स्विम इन द डॅम, दे स्विम इन द डॅम. डॅम म्हणजे धरण आहे ना. धरण. शी स्विम्स इन द डॅम, इट स्विम्स इन द डॅम, राम स्विम्स इन द डॅम, श्याम स्विम्स इन द डॅम. म्हणजे आय स्विम इन द डॅम, मी पाण्यात पोहते. तर ह्याच्यात हे आता पॉझिटिव्ह मध्ये झालं. हे कशाचा स्ट्रक्चर होता? पॉझिटिव्ह मध्ये. त्याच्यातच निगेटिव्ह पण असतो. NS म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह म्हणजे काय? आपण म्हणतो ना होकारार्थी, नकारार्थी. म्हणजे एक पॉझिटिव्ह असतं आणि एक निगेटिव्ह असतं. पॉझिटिव्ह म्हणजे होकारार्थी आणि निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी. तर ह्याच्यामध्ये नकारार्थी वाक्यामध्ये ह्याच्यातले हेल्पिंग वर्ब्स कोणते ते आधी माहिती पाहिजे. ह्याच्यातले हेल्पिंग वर्ब्स आहेत डू आणि डज. जसं ह्याला V1 लागतं आणि ह्याला V5 लागतं तसं निगेटिव्ह मध्ये V1 च्या जागी डू लागतो आणि V5 तसं डज लागतं. तर मग आता ह्याचं स्ट्रक्चर निगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर असतं सब्जेक्ट प्लस डू किंवा डज प्लस नॉट प्लस वनच येतं ह्याच्यात आणि प्लस ऑब्जेक्ट. आता ह्याच्यामध्ये वर्ब वन जसं ह्याला वर्ब 5 लावलं तसं सगळ्याला वर्ब 1 लागतं. हे आलं. मग इथं स्ट्रक्चर मध्ये बदल होणार. हे V1 आणि V5 ह्याच्या जागी डोंट आणि डझंट लागतं. आय डोंट आणि ही डझंट. आता आपण असं मानतो की एक असलं तर आपण त्याला ईएस लावत नाही. जास्त असलं तर त्याला आपण ईएस लावतो. डॉग्स म्हणजे जास्त कुत्रे. डॉग म्हणजे एक. पण ह्याच्यात तसं नसतं. आता ही सिंग्युलर आहे म्हणून त्याला प्लुरल लावायचं आपण. POES. आणि आय कसं आहे? आय वी यू हे काय प्लुरल आहे म्हणून त्याला आपण DONT डोंट. तर ह्याच्यामध्ये डोंट. त्याच्यानंतर काय आपण व्हर्बचा फर्स्ट फॉर्म घेतो. इथं पण व्हर्बचा फर्स्ट फॉर्म. इथं आता व्हर्ब फाय आपण नाही घेतला. पडला प्रश्न. इथं आपण व्हर्ब फाय नाही घेतलं कारण की आता व्हर्ब फाय म्हणजे काय? व्हर्बला यस किंवा ईएस लागून येतं. पण ह्याच्यामध्ये आता डूला काय लागलं आहे? डूला ईएस लागला आहे म्हणून आपण फक्त व्हर्बचा फर्स्ट फॉर्म घेणार. त्याच्यात व्हर्बचा काय फॉर्म नाही घेतला आपण कारण की डूला ईएस लागले. जर डू असतं फक्त तर आपण व्हर्बचा फिफ्थ फॉर्म घेतला असता. मग सेंटेन्स कसा होतो? आय डोंट प्ले क्रिकेट. फर्स्ट वर्ब प्ले ना. आय डोंट प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळत नाही आणि आय प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळते.